नमस्कार. घरच्या घरी चमचमीत मटार पनीर बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून 2 चमचे धणे, 1 चमचा जिरे, आवडीनुसार खडे मसाले मिनिटभरासाठी परतून त्यामध्ये 5 ते 6 पातळ कापलेले कांदे, 15 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं हलक्या गुलाबी रंगावर परतून 6 बारीक कापलेले टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेतले. 2 चमचे मगजबी, 15 ते 20 काजू पाकळ्या घालून परतून थंड झाल्यावर त्याचे वाटण करून घेतले. दुसऱ्या कढईमध्ये थोडे जास्त तेल घेऊन त्यामध्ये 400 ग्रॅम पनीर हलक्या सोनेरी रंगावर तळून काढून घेतले. त्याच तेलामध्ये 1 चमचा जिरे घालून तयार केलेले वाटण तेलात एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतले. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला घालून परतून गरजेनुसार पाणी घातले. हलकी उकळी आल्यावर अर्धा किलो सोलून वाफवलेला ताजा मटार घालून 2-3 मिनिटे शिजवून घेतला. तळून घेतलेले पनीर चवीनुसार मीठ घालून उकळी काढून घेतली. झटपट घरच्या घरी घरच्या मसाल्यांमध्ये चमचमीत असा मटार पनीर तयार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा.